की इंग्रजांच्या काळामध्ये गेनोजी सातो हे माझे पंजोबा वकील होते. 1 रुपया कधी कोणाकडून घेतला नाही. इंग्रज पण रिस्पेक्ट करायचे, गावचे पाटले सुद्धा रिस्पेक्ट करायचे आणि सर्वसामान्य जनता सुद्धा. मी सुद्धा आज कुठलेही 1 रुपया न घेता आत्तापर्यंत 10,000 पेक्षा जास्त लोकांना मोफत कायदेशीर सल्ला द्यायचं काम करतोय. निवडणुका सुरू झाल्यात. आता जे इच्छुक उमेदवार आहेत हे कुठेतरी प्रोग्राम करतायत, वेगवेगळे प्रोग्राम आम्ही पाहतोय. देवदर्शनाला घेऊन जात आहेत, महिलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम असतात, तरुणांसाठी वेगवेगळे प्रोग्राम असतात. अशाच पद्धतीने काही तुमची सुरुवात आहे का आता? सामाजिक जीवनामध्ये गेली 15 वर्षापेक्षा जास्त काम मी आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये करून दाखवलं. आता इलेक्शन आलेत, 1 वर्षभर दिसतील, परत हे काय दिसणार नाही. मग ते हारतील, जिंकतील, परत ते तुम्हाला 5 वर्षांनी दिसतील. पण हा प्रमोद सातव तुम्हाला सातत्याने 24 तास 365 दिवस हा जनतेमध्ये दिसेल. का म्हणजे लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? का फक्त तुम्ही वकिली मोफत करताय? आजपर्यंत लोकांसाठी वकिली मोफत केली, याच एका कारणावरती लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? गेली 15 वर्ष जे जुने नगरसेवक होऊन गेले त्यांना जी कामं करता नाही आली, मग रस्ते डेव्हलपमेंटचा विषय असून दे, पाण्याचा विषय असून दे, कचऱ्याचा विषय असून दे, महिला सुरक्षीकरणाचा विषय असून दे, हा माझा लढा आहे आणि ते सर्व डीपी रस्ते मी करून दाखवणार. टाक्यांची कामं अपूर्ण होती, ती त्या मार्गदर्शनाखाली मी ती पूर्ण करून घेतली. ती परिस्थिती अशी होती, मी माझ्या हाताने ती बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. तिकडे डीपी रस्ते व्यवस्थित डेव्हलप नाही झाले, विकास जर नाही झाला तर नागरिकांना कसं मृत्यूच्या दारात जावं लागतं. असं वाटलं नाही कधी की अरे सरकार पण आपलंच आहे, पण अजूनही ह्या घटना घडतात, आपण काही करू शकत नाही? तर तुमचा धर्म जनसेवा, हो, आणि तुम्ही म्हणजे आम्ही जे मोहम्मदवाडी ऐकत होतो तिथं तुम्ही महादेववाडी लिहिलंय. एक कडवट हिंदू कार्यकर्ता आहे मी. नगरसेवक झाल्यानंतर तीव्र गतीने त्याच्यामध्ये जो पाठपुरावा करता येईल, ज्या ज्या कागदपत्रांची पूर्तता करता येईल तो आम्ही करून ते नाव महादेववाडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 15 वर्ष 20 वर्ष लोक येतात, सांगतात, परत निवडून जातात, परत गेलेले आश्वासनं त्यांचे ते अहवाल आणि ते तसंच पडतं, नंतर परत काही कुठं लक्ष नसतं. रस्त्याचे जे निधी आले ते कित्येक वेळा वापस गेलेले आहेत. बरं, त्याचे सुद्धा पुरावे मी देऊ शकतो. लोकांची अशी इच्छा आहे, लोकांना बिल्डरांचे रस्ते डेव्हलप करणारा नगरसेवक नकोय, लोकांचं काम करणारा जनसेवक आता हवाय. ते प्रभाग क्रमांक 41 मध्ये असतील ते सर्व डीपी रस्ते या ठिकाणी तुम्हाला झालेले दिसतील येत्या 5 वर्षामध्ये लगेच. सध्याचं वातावरण बघता भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुणे महानगरपालिकेमध्ये असेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रमोद सातव सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये दिसेल. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वत्र एकंदरीत लगनघाई ज्याला आपण म्हणतो ती सुरू झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रचाराला सुरुवात होताना दिसते, बरीच कामं आपल्याला चालू झालेली दिसत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नागरिकांमध्ये जर गेलं तर नागरिकांची एक भावना आहे की तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील की निवडणूक झाल्याच्या नंतर कोणी फिरकत पण नाही, आता सगळी येतील. पुण्याचा जर विचार केला 2022ला निवडणुका होणार होत्या, 3 वर्ष काही कारणास्तव निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासनाच्या हातामध्ये या महानगरपालिका होत्या, प्रशासक तिथं बसलेले होते. बऱ्याच प्रतीक्षेनंतर या निवडणुका येत आहेत, प्रचार जोरात चालू आहे आणि बाकी राजकारण तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की राजकीय वारसा जर म्हटलं तर तसा शून्य, पण सामाजिक वारसा हा पंजोबांपासून आलेला. ज्यांचे पंजोबा इंग्रजांच्या काळामध्ये वकील होते, चांगल्या पद्धतीने वकिली करून व्यवसाय करता आला असता, परंतु समाजसेवेचा वसा घेऊन त्या काळापासून आजतागायत ज्यांनी वकिली असेल किंवा इतर क्षेत्रांमध्ये समाजसेवेचं जे काही उरत हातात घेतलं होतं ते अजूनही चालवलेले आहे. ज्या आजोबांचा उल्लेख केला त्या आजोबांचा पंतू आज आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रमोद दादा सातव आहेत. पुणे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस होते, नुकतेच आता कार्यकारिणीमध्ये बदल झालेले आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु एकंदरीत कुठलाही राजकीय जास्त वारसा नसतानाही एक समाजसेवेचं व्रत घेतलेले हे युवक आज आपल्यासमोर आहेत. तर वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुम्ही वकील, तुमचे पंजोबा देखील वकील, त्यांनी देखील वकिली फुकट केली आणि आजच्या या कलियुगामध्ये तुम्ही सुद्धा वकिली फुकट करताय, लोकांना फुकट तुम्ही मार्गदर्शन करताय. म्हणजे ह्या आजच्या कलियुगामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. इलेक्शन असेल, राजकारण असेल, निवडणुका असतील, हा भाग थोडासा बाजूला ठेवूयात. परंतु
आज प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की शिक्षण घ्यायचं तर काहीतरी 4 पैसे कमवेल. अर्थात पैसा प्रत्येकाला कमवायचा असतो, परंतु वकिलीसारखं क्षेत्र, आणि आज आपण पाहतो की डॉक्टर आणि वकील म्हटलं की आता मी बोलत नाही, तुम्ही वकील आहेत, परंतु पैशासाठी प्रत्येक जण झटत असतो, आणि तुम्ही आज फुकट लोकांना सल्ले देताय. तुमच्या राजकीय प्रवासाकडे यायचंय मला, परंतु मला हेही जाणून घ्यायला आवडेल की एक तर आजोबा वकील फुकट, तुम्ही फुकट, काय नक्की प्रवास कसा झाला तुमचा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वास्तव कट्टेवरती आपण मला या ठिकाणी बोलवलं, मी नेहमी आपलं ऋणी राहील. आणि जसं आपण मला विचारलं की कशी काय ही लेगेसी तुम्ही आज ही टिकवून ठेवली, मला सांगायला आवडेल या ठिकाणी की इंग्रजांच्या काळामध्ये गेनोजी सातो हे माझे पंजोबा वकील होते, आणि इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना इंग्रजांकडनं त्या काळी सायकोलो बंदूक ही त्यांना भेट म्हणून मिळाली होती. बरं. मग आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे मराठी बांधव असतील, जेवढे राहणारे लोक असतील, त्यावेळेस इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम असायचा आपल्या लोकांना. बरोबर. मग ते ट्रान्सलेट करून त्यांचा न्यायनिवाडा करून ते त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे ठाम उभे राहायचे, आणि एकही रुपया कधी कोणाकडून घेतला नाही. इंग्रज पण रिस्पेक्ट करायचे, गावचे पाटले सुद्धा रिस्पेक्ट करायचे, आणि सर्वसामान्य जनता सुद्धा, म्हणजे गरिबांचा कैवारी म्हणून त्यांना त्यावेळेस संबोधलं जायचं. आणि आज सुद्धा तसंच आपण काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती, आणि मी ती पूर्ण करत आलो. आणि मी सुद्धा आज कुठलेही एकही रुपये न घेता आत्तापर्यंत 10,000 पेक्षा जास्त लोकांना मोफत कायदेशीर सल्ला द्यायचं काम करतोय. क्या बात आहे. बरं, ठीक आहे, आता तुम्ही वकील आहात, कायदेशीर सल्ले देताय तुम्ही, एक प्रामाणिकपणे वास्तव कट्ट्यावर आहोत आपण, वास्तववादी प्रश्न विचारावा वाटतो मला तुम्हाला. आज निवडणुकांचं बिगुल वाजलंय, हे आपण याच्यावरती सुरुवातीला चर्चा केली. निवडणुका सुरू झाल्यात, आता जे इच्छुक उमेदवार आहेत हे कुठेतरी प्रोग्राम करतायत, वेगवेगळे प्रोग्राम आम्ही पाहतोय. देवदर्शनाला घेऊन जात आहेत, महिलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम असतात, तरुणांसाठी वेगवेगळे प्रोग्राम असतात. अशाच पद्धतीने काही तुमची सुरुवात आहे का आता निवडणुका आलात म्हणून? मी म्हणजे मला सांगायला आवडेल, जेव्हापासून मला कळतंय, म्हणजे हाफचड्डीवर जरी तुम्ही म्हणलं, मला ज्यावेळेस मला दाढी मिशा पण नव्हत्या, म्हणजे 10वी पासून एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता ज्या पद्धतीने काम करतो की स्वतःच पताका बांधतो, झेंडे लावतो, मांडवाची सजावट करतो आपले गणपती बाप्पा आल्यावर, त्या पद्धतीने माझ्या कामाचा प्रवास सुरू झालेला होता. आणि गेली भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले 12 वर्षापेक्षा जास्त काम करतोय. आणि सामाजिक जीवनामध्ये एकच पक्षामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये गेली 15 वर्षापेक्षा जास्त काम मी आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये करून दाखवले. म्हणजे आता बरेचसे असे उमेदवार असतील, म्हणजे मला कुणाला वैयक्तिक टीका नाही करायची. आता इलेक्शन आले, 1 वर्षभर दिसतील, परत हे काय दिसणार नाही. मग ते हारतील, जिंकतील, परत ते तुम्हाला 5 वर्षांनी दिसतील. पण हा प्रमोद सातव तुम्हाला सातत्याने 24 तास 365 दिवस हा जनतेमध्ये दिसेल. ज्या ठिकाणी नागरिकांचे प्रॉब्लेम असतील तिथे चौकात दिसेल, कुठं दवाखान्यात गरज लागली तिथे दिसेल, पोलीस चौकीमध्ये कुठं गरज लागली हा तिथे दिसेल. माझं जनसंपर्क कार्यालय 24 तास जनतेसाठी चालू आहे, आणि मी 365 दिवस जनतेसाठी अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे. या बात आहे. पण मला एक सांगा की ठीक आहे, तुम्ही आत्ता म्हणताय की लोकांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही भविष्यामध्ये 24/7 तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहताल. पण का, म्हणजे लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं? का फक्त तुम्ही वकिली मोफत करताय, आजपर्यंत लोकांसाठी वकिली मोफत केली, याच एका कारणावरती लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? नाही, आता तुम्ही जर माझा कार्यअहवाल बघताल, म्हणजे कार्यअहवाल मी तुम्हाला दिलाय, त्याच्यामध्ये गेली 15 वर्ष जे जुने नगरसेवक होऊन गेले त्यांना जी कामं करता नाही आली, मग रस्ते डेव्हलपमेंटचा विषय असून दे, पाण्याचा विषय असून दे, कचऱ्याचा विषय असून दे, महिला सुरक्षीकरणाचा विषय असून दे, त्या प्रत्येक विषयामध्ये म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ज्या ज्या उपाययोजना असतील, जे जे सामाजिक उपक्रम असतील, केंद्र शासन असून दे, राज्य शासन असून दे, किंवा पुणे महानगरपालिका असून दे, सन्मान्य आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये, आणि मी स्वतः वकील असल्यामुळं, कायदेशीर पद्धतीचं चांगलं नॉलेज असल्यामुळं ती कामं कशी करून घ्यायची, त्याचा पाठपुरावा कसा करायचा, म्हणजे मला सांगायला आवडेल की मेघनाताई साकोरे त्या खात्याच्या मंत्री होत्या, पाणी पुरवठा वगैरे, त्या विषयामध्ये अण्णांच्या माध्यमातून मी त्यांना भेटलो. आमच्या भागामध्ये प्रभाग 41 मध्ये टाक्यांची कामं अपूर्ण होती, ती त्या मार्गदर्शनाखाली मी ती पूर्ण करून घेतली. आज गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना चांगल्या पद्धतीचं पाणी मिळते. डीपी रस्त्याला गेले जुलै महिन्यामध्ये
एका डीपी रस्त्याचा विषय सांगतो, 50 लाखाचा निधी आलता, पण कुठल्याही पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू नव्हतं झालं. आपण ते काम चालू करून घेतलं. कसं? सातत्याने पाठपुरावा केला, तुम्ही पत्रव्यवहार स्वतः पाठपुरावा केला. स्वतः पाठपुरावा केला. बरं. पत्रव्यवहार असतील. लास्ट मोमेंटला ही वेळ आली की तुम्ही हा जो निधी आलाय तो काम तुम्ही चालू करणार आहे का नाही, नाहीतर आम्ही 500-600 लोक प्रभाग क्रमांक 41 मधले त्या ऑफिसला घेराव घालणार होतो. म्हणजे ह्या शब्दात आमचं बोलणं झालं. बरं. मग त्याच्यानंतर ते काम सुरू झालंय. काही दिवसामध्ये तो रस्ता तुम्हाला खुला झालेला दिसेल. असंच प्रभाग क्रमांक 41 मध्ये जेवढे डीपी रस्ते पेंडिंग असतील किंवा डीपी सँक्शन असतील, प्लॅनमध्ये असतील, ते सर्वचे सर्व डीपी रस्ते कशा पद्धतीने चालू होतील हा माझा लढा आहे आणि ते सर्व डीपी रस्ते मी करून दाखवणार. नाही, पण तुम्ही आता जे म्हणले की ज्या डीपी रस्त्यासाठी तुम्ही पाठपुरावा करताय, तर मग आता त्यांनी फक्त परमिशन दिली की काम सुरू झालंय. रस्त्याचं काम सुरू झालंय. जीसीपी डंपर खडी येऊन पडलीत, रस्ता पूर्ण त्याची लेवलिंग झालेली. मग येत्या 10 ते 15 दिवसामध्ये तिथं डांबर सुद्धा पडलेला असतील आणि तिथून सर्व नागरिकांची जी काही आजपर्यंत नाहक त्रास झालाय तो पूर्ण होईल. म्हणजे मला सांगायला म्हणजे तो असा एक किस्सा आहे की कधी कधी तो मनातनं जात पण नाही. आमच्या हांडेवडी रोडमध्ये म्हणजे डंबरची वाहतूक असेल, जड वाहनाची वाहतूक असेल, एक ठिकाणी असा भीषण अपघात घडला होता की टँकर जात असताना पाठीमागच्या चाकाखाली एक मुलगा, त्याच्या म्हणजे ऑफिसला जायचा वेळ असेल सकाळचा, त्या डंपरच्या चाकाखाली तो आला. आम्हाला लगेच जनसंपर्क कार्यामध्ये फोन आला, माझ्या मोबाईलवरती फोन आले. आम्ही लगेच जाऊन तिथं काय झालं काय नाही बघितलं तर तो मुलगा त्या ठिकाणी तिथंच गेलेला होता. मग त्याच्या ID कार्डवरनं काय आम्ही त्याच्या भावाला, त्याच्या वडिलांना फोन लावला. सुरुवातीला आम्ही सांगितलं की या तुम्ही ॲक्सिडेंट झालाय, पण ती परिस्थिती अशी होती, मी माझ्या हाताने ती बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकली. पण तो हा क्षण सुद्धा आम्ही बघितलेला आहे की जर डीपी रस्ते व्यवस्थित डेव्हलप नाही झाले, विकास जर नाही झाला, तर नागरिकांना कसं मृत्यूच्या दारात जावं लागतं आणि ते अतिशय वाईट आहे. म्हणजे ते कुणाच्याच कधी नशिबी येऊ नये. बरोबर. नाही, हे सांगताना निश्चितच म्हणजे मन हेलकावणारा हा प्रसंग आहे. पण असं वाटलं नाही कधी की अरे सरकार पण आपलंच आहे, पण अजूनही ह्या घटना घडतात, आपण काही करू शकत नाही? नाही, काय होतं म्हणजे आज पुणे महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्येच असं वाटतं की युवक बऱ्याच वेळा राजकारण म्हणले की थोडंसं दुरावतात. खूप लोकांचा समज आहे की बाबा खोटं बोलावं लागतं, पण नाही. जर तुमच्यामध्ये काम करण्याची जी जिद्द असेल, मग तुम्ही जसं म्हणले की बाबा पुणे तुमचं शासन आहे, तुमचं राज्य आहे, मग ज्यावेळेस आपल्यासारखा तरुण त्या राजकारणामध्ये तो एक चांगला शिकलेला, त्यावेळेस आपल्याला प्रशासनाकडनं चांगल्या पद्धतीने काम करून घेता येतं. आणि सरकार आपलं असताना चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून आजपर्यंत मी हे डीपी रस्ते, पाण्याचा विषय असून असे अनेक विषय आहेत, ते सर्व करून घेता मला या ठिकाणी आले. पण जर मी स्वतः आज पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्यासारखा जर चेहरा गेला तर नक्कीच याच्यापेक्षा 4 पट चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. आज कुठलाही सामाजिक उपक्रम घेत असताना मी स्वतः काही माझ्या स्वतःच्या फंडातनं, माझ्या पैशातनं सगळ्या गोष्टी करतो. माझे सहकारी मला मदत करतात. म्हणजे माझा सांगायला आवडेल की असा हा कार्यकर्ता आहे की प्रमोद दादा काय करायचं तुम्ही सांगा, आम्ही सर्वजण करतो. कारण तेवढी लोकांची कामं केलेली आहेत. पण आज जर मी नगरसेवक झालो तर 4 पटीने ती कामं पाठपुरावा करून आपल्या या ठिकाणी आपल्या परामध्ये करून घेता येईल, हा प्रामुख्याने उद्देश. नक्कीच. जर काम करण्याची इच्छा असेल, तळमळ असेल, आज तुम्ही कुठलेही म्हणजे सत्ता जरी तुमची असली तरी प्रशासक नेमलेले होते. आज तुमच्या हातात काही नसताना देखील तुम्ही एवढी कामं करू शकता. तर लोकांनी जर तुम्हाला संधी दिली तर निश्चित लोकांच्या अपेक्षाही वाढतील आणि तुम्हालाही काम करायला ताकद मिळेल. मी मध्यंतरी ज्यावेळेस सोशल मीडियावरती पाहत होतो, तुमची माहिती घेत होतो, एक तुम्ही होम मिनिस्टरचे पण प्रोग्राम घेतले. खूप मोठी गर्दी दिसली होती. काय म्हणजे असं का संकल्पना सुचतात अशा की महिलांसाठी होम मिनिस्टरचा प्रोग्राम घेतला पाहिजे किंवा युवकांसाठी तुम्ही सत्कार समारंभ घेतला? माझा एक प्रयत्न असतो की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, मग त्यात विद्यार्थी आले, महिला वर्ग आला, ज्येष्ठ नागरिक असतील, मी वेगवेगळी काही कामं केलीत मी सांगले. पण होम मिनिस्टरमध्ये कार्यक्रम घेत असताना आपण त्या होम मिनिस्टरच्या स्पर्धेच्या ह्याला टॅगलाईनच दिलते की सन्मान स्त्री शक्तीचा. मग त्यावेळेस नवरात्र उत्सव आपल्या भागामध्ये चालू होता. मग तो उत्सव त्या काळामध्ये महिलांचा आपण सन्मान करावा, त्यांच्यासाठी काहीतरी चांगला उपक्रम घेता यावा म्हणून होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण केला. माझा जनसंपर्क कसा आहे या कार्यक्रमातून माझी ताकद दिसून आली. मी सर्वांना फोन मेसेजद्वारे सर्वांना कुपन ठेवून ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण त्या होम मिनिस्टरला एवढा मोठा प्रतिसाद आला, म्हणजे मी पण तेवढं अपेक्षा नव्हतं केलं. 3,500-4,000 हजार महिलांची गर्दी झाली आणि मी असं आव्हान केलं की या सर्वांनी लाडक्या भावाला साथ द्या.
मग त्यांनी या लाडक्या भावाला लाडक्या बहिणींनी साथ दिली आणि एक भूतो न भविष्य श्रीराम चौकामध्ये प्रभाग क्रमांक 41 मध्ये भव्य दिव्य होम मिनिस्टर स्पर्धा ही पार पडली. त्यावेळेस प्रमुख पाहुणे योगेश अण्णा होते आणि सिने अभिनेत्री प्राजक्ताताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रेट. म्हणजे महिलांना कुठेतरी सन्मान मिळावा. आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही साड्या वाटप पण केले होते? नाही, साड्या वाटप नाही केलं आपण. आपण एक चांगल्या पद्धतीचे लकी ड्रॉ ठेवले Okay. होते. त्यामध्ये गिफ्ट्स गिफ्ट दिले होते तुम्ही. वेगवेगळ्या पद्धतीचे गिफ्ट दिले की चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तीने त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असा तो उद्देश होता. क्या बात आहे. हा तुमचा अहवाल आहे, बरोबर? ह्या अहवालामध्ये जर पाहिलं तर पहिल्याच पानावरती एक वाक्य लिहिलंय शेवटचं तुमचं, की माझे शिक्षण वकिली आहे आणि माझा धर्म जनसेवा आहे. हो. आणि वरती पहिल्या लाईनमध्ये आहे की प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी उंडरी. आजपर्यंत आम्ही मोहम्मदवाडी ऐकत होतो. हो. एकतर तुमचा धर्म जनसेवा, हो, आणि तुम्ही म्हणजे आम्ही जे मोहम्मदवाडी ऐकत होतो तिथं तुम्ही महादेववाडी लिहिलंय. मी चांगल्या पद्धतीने सांगेल या ठिकाणी की एक कडवट हिंदू कार्यकर्ता आहे मी. म्हणजे समाजसेवा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, संघाचा कार्यकर्ता, तसाच एक माझ्यामध्ये पूर्वीपासून DNA किंवा आपण म्हणतो एक ब्लड लाईन कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. आणि हा जो आपला भाग आहे, मग तो हांडेवाडी असून दे, उंडरी पिसोळी, महादेववाडी, मी महादेववाडीच म्हणेन. पूर्वी मोहम्मदवाडी हे कळत न कळत हे नाव लोकांमध्ये हे झालं. त्या ठिकाणी देवस्थान आहे आणि मग मोहम्मदवाडी म्हणून सगळेजण त्याला संबोधत होते. पण त्या ठिकाणी राहणारा सर्व जो भाग आहे, तिथले जे नागरिक आहेत ते हिंदू बहुल आहेत. हिंदूंचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. मग सर्वांची अशी इच्छा आहे की तिथं जुनं धार्मिक महादेवाचं तिथे मंदिर आहे, तिथं मोठा उत्सव होतो. मग सर्वांची अशी नागरिकांची इच्छा आहे की त्या ठिकाणी महादेववाडी म्हणून संबोधलं जावं. आणि सन्मान्य आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या लेटर पॅडवरती, माझ्या लेटर पॅडवरती आम्ही कलेक्टरांना, संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला आहे. तेथील सर्व ग्रामस्थ असतील सर्वांच्या पाठिंब्याने की भविष्य काळामध्ये आपल्याला सुद्धा मोहम्मदवाडीचं महादेववाडी झालेलं दिसेल. आणि मी नक्कीच या ठिकाणी आश्वासन देईल की नगरसेवक झाल्यानंतर तीव्र गतीने त्याच्यामध्ये जो जो पाठपुरावा करता येईल, ज्या ज्या कागदपत्रांची पूर्तता करता येईल तो आम्ही करून ते नाव महादेववाडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. क्या बात आहे. पण लोकांच्या अपेक्षा वाढतील बरं का. तुम्ही आता शब्द देताय, हो, पण पुढचे 5 वर्ष तुम्हाला त्याचा पाठपुरावा करणंच आहे, नाही तर पुढच्या 5 वर्षांनी तुम्ही बोलू शकत नाही त्या गोष्टी. म्हणजे मी या ठिकाणी सांगेल की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की लोकांच्या अपेक्षा वाढतील, किंवा मी सुद्धा त्यांच्यामधलाच एक नागरिक आहे. मी सुद्धा तोच, म्हणजे त्यासाठीच मी प्रतिनिधित्व स्वीकारले. मलाही असेच प्रश्न पडायचे. 15 वर्ष 20 वर्ष लोक येतात, सांगतात, परत निवडून जातात, परत गेलेले आश्वासनं त्यांचे ते अहवाल आणि ते तसंच पडतं, नंतर परत काय कुठं लक्ष नसतं. पण मला हे दाखवायचं आहे की हे शक्य आहे, पॉसिबल आहे. की मग महादेववाडीचा विषय असून द्या, रस्त्याचे विषय असतील, DPचे असतील, पाण्याचे असतील, आणि हे शक्य आहे. म्हणजे ज्या पद्धतीने माझी ब्ल्यूप्रिंट तयार आहे, माझ्याकडे सर्व कागदपत्र, कशा पद्धतीने काम करायचं, पुणे महानगरपालिकेचं बजेट प्रत्येक नगरसेवक किती, कोणत्या वर्षाला, कुठल्या महिन्यात, एवढा डीप स्टडी माझा झालेला आहे. कशा अनुषंगाने काय काय करता येईल, कुठं वर्ग करता येईल, आपल्या प्रभागामध्ये कुठल्या समूह कुठल्या पद्धतीने कुठे राहतो, कुठल्या नगराला किती निधीची गरज आहे, हा सर्व अभ्यास झाला आहे. जर कदाचित जुन्या लोकांनी हे सगळा अभ्यास केला असता आणि ज्या त्या ठिकाणी जर हा निधी वर्ग केला असता, किंवा त्यांना म्हणजे मला हसू येतं, हांडेवाडी रोड असून द्या किंवा आमच्या भागातला जो रस्त्याचे जे निधी आले ते कित्येक वेळा वापस गेलेले आहेत. बरं, त्याचे सुद्धा पुरावे मी देऊ शकतो. कित्येक ठिकाणी रस्ते डेव्हलप करण्यासाठी निधी आलाय, तो वेगळ्या कारणासाठी वर्ग करण्यात आलाय. बरं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये लोकांची अशी इच्छा आहे, लोकांना बिल्डरांचे रस्ते डेव्हलप करणारा नगरसेवक नकोय, लोकांचं काम करणारा जनसेवक आता हवाय. त्या बात आहे. म्हणजे बिल्डरांचे झोळी भरण्यापेक्षा जनतेचे झोळी भरलेलं कधी चांगलं. कारण आज जर पाहिलं आम्ही, जर महादेववाडी असेल, उंडरी असेल, तर जाताना आम्हाला कुठेतरी धुळीचं साम्राज्य दिसतं. बरोबर. रस्त्यांवरती खड्डे दिसतात. आता तुम्ही DP रोड, एक DP रोड तुम्ही मंजूर करून आणला, त्याचं कामही सुरू केलं. बाकीच्या रस्त्यांचं काय? मग तेच जे DP रस्ते आहेत, म्हणजे बऱ्याच जणांना जे इच्छुक असतील किंवा ज्यांनी पूर्वी इलेक्शन लढवले, की जो आराखडा असतो पुणे महानगरपालिकेचा, जे DP रस्त्याचा आराखडा आहे, तो जरी मागितला तरी तो नसेल. माझ्या गाडीमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये ते सर्व आराखडे
पुणे महानगरपालिकेमध्ये कुठं कुठं फंड पडलाय आणि मी ते व्रतच घेतलंय. म्हणजे आज मी इलेक्शनचं कॅम्पेनिंग करत असून द्या किंवा प्रचार करत असताना मी तेच नागरिकांना सांगतोय की जेवढे डीपी रस्ते प्रभाग क्रमांक 41 मध्ये असतील ते सर्व डीपी रस्ते या ठिकाणी तुम्हाला झालेले दिसतील येत्या 5 वर्षामध्ये लगेच. क्या बात आहे. दादा मला एक सांगा की आम्ही पाहतो की निवडणुका आल्यात, राजकारण आहे, तरुणांसाठी कार्यक्रम असतात, महिलांसाठी कार्यक्रम असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या युवकांसाठी कार्यक्रम असतात. पण ज्येष्ठांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, वयोवृद्ध जे आहेत, यांच्यासाठी काय फक्त अनाथाश्रमच का किंवा वृद्धाश्रमच का? त्यांच्यासाठी कुणीच कार्यक्रम घेत नाही. बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे खूप जण आज तो समाजाचा ट्रेंड वेगळ्या पद्धतीने चाललाय. म्हणजे आमची तर जे ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे आपण ज्येष्ठ नागरिकांना करून दिलेत वेगवेगळ्या चौकामध्ये, सोसायट्यांमध्ये. बरं. म्हणजे मी माझ्या खर्चातनं त्यांना बेंचेस दिलेत. अच्छा. म्हणजे कोरोना काळातलं तुम्हाला उदाहरण सांगेल, माझ्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम होत असतात. तर त्याच कोरोना काळामध्ये साध्या पद्धतीत वाढदिवस करून तो सगळा नाहक खर्च टाळून ज्येष्ठ नागरिकांना जे आपण वाफेचे मशीन्स म्हणतो ते त्या ठिकाणी आपण दिले. त्यांना लागणारे स्वेटर असतील किंवा औषध गोळ्या असतील ते सर्व आपण देण्याचं काम केलं. म्हणजे कित्येक ज्येष्ठ नागरिकांना PMTचे पासेस मी काढून दिले. त्यांना वेगवेगळ्या ज्या उपाययोजना असतील, गव्हर्नमेंटचे राज्य शासनाच्या योजना असतील त्या आपण त्यांना त्या ठिकाणी करून दिल्या. म्हणजे कित्येक वेळा त्यांची मुलं, मुली, सुना काही गोष्टी त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम असले ते मला येऊन सांगतात. काय दादा यामध्ये काय गाईडन्स घेता येईल किंवा कित्येक वेळा दवाखान्यामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलोय. त्यांना ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे त्यांचा हा एक मुलगा म्हणून, एक नातू म्हणून मी दरवेळेस आमच्या प्रभागामध्ये उपलब्ध असतो. येणाऱ्या काळामध्ये तसंच त्यांची सेवा करण्याचं व्रत मी घेतलं. यामध्ये मला अहवालामध्ये ते नजरेस पडलं नाही म्हणून खरं तर मी तुम्हाला तो प्रश्न मांडला होता. काय होतं आता अहवाल हा आपला 20 पानी. मी जर सगळे फोटो टाकत बसलो, सगळे जर अहवालाचं सांगत बसलो तर 100 पानी तो अहवाल होऊन जाईल. बरोबर. मी जे उपयुक्त किंवा जे शासनाच्या योजना असतील, जे महत्त्वाचे कार्यक्रम असतील ते टाकले. म्हणजे असा कुठलाही उपक्रम मी सोडला नाही. म्हणजे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतो आपण, 10वी-12वीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सत्कार आपण घेतो, महिलांसाठी होम मिनिस्टर असून द्या, वेगवेगळे त्यांचे काय सरकारची योजना असतील त्यातून त्यांना काय काय लाडकी बहिणीचा विषय आत्ता होऊन गेला, शासनाच्या माध्यमातून त्यांना ते पैसे मिळवून द्यायचा विषय असेल, युवकांसाठी नोकरी महोत्सव माझ्या वाढदिवसानिमित्त आपण घेतलं. म्हणजे आत्तापर्यंत नाही म्हणलं तरी 500-600 युवकांना आपण जॉब्स मिळवून दिले. क्या बात आहे. हो. मग ते ज्येष्ठ नागरिकांचा विषय असून द्या त्यांच्यासाठी काम करतो. म्हणजे समाजातला असा कुठला घटक नाही ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं. त्यांचाच हा कार्यकर्ता आहे, त्यांचाच हा मावळा आहे. त्यांचेच विचार घेऊन त्या पद्धतीने समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत कसं आपल्याला त्यांना न्याय देता येईल. म्हणजे वंचित असेल, शोषित असेल तर सगळ्यांसाठी काम करण्यासाठी एक व्रत हाती घेतलंय आणि ते अखंडपणे चालू ठेवल हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्की दिसेल. क्या बात आहे. असे जर लोकप्रतिनिधी समाजाला मिळाले तर निश्चितच याच्यातून एक वेगळ्या दिशेने कुठेतरी आपण जाताना दिसू. मला एक सांगा, आमदार योगेश अण्णा केळकरांसोबत तुमचे चांगले संबंध आहेत, आम्ही पाहत असतो. हे सगळी कामं करत असताना त्यांचे मदत होते? नक्की. म्हणजे आमदार साहेबांबद्दल मी सांगेल की एक चांगल्या पद्धतीचं गायडन्स, गॉडफादर मी अण्णांना मानतो. म्हणजे वेळोवेळी मला कुठं गरज पडली तर माझे वडील सुनील आबा सातव आणि त्यानंतर लगेच आमदार योगेश अण्णा टिळेकर. म्हणजे मला कधी आयुष्यामध्ये कुठली अडचण आली आहे आणि कुठं मला कुठंतरी काय वाटतंय असं या 2 व्यक्तींमुळे मला कधीच वाटलं नाही. म्हणजे प्रभागामध्ये सुद्धा काम करत असता अण्णांनी मला जिथं पाहिजे तिथं ज्या अधिकाऱ्यासोबत बोलत असताना गरज लागेल फोन लावून दिला, अण्णा लगेच त्या अधिकाऱ्यांसोबत बोलतात. त्यांच्यामुळे प्रभागामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीचं गायडन्स मिळतो आणि ते नेहमीच मला लहान भावाप्रमाणे नेहमी रिस्पेक्ट करतात. मला ते मोठ्या भावासारखे आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा जाईल एक आपुलकीचं नातं, एक जिव्हाळा नेहमी त्यांच्याकडनं, त्यांच्या पूर्ण कुटुंबाकडनं, टिळेकर कुटुंबाकडनं आम्हाला मिळतं. म्हणजे मीच नाही, भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते असतील ते गॉडफादर म्हणून अण्णांना त्या भूमिकेमध्ये बघतात आणि त्यांनी त्या पद्धतीचं काम हडपसरमध्ये करून दाखवलं. म्हणजे जवळजवळ 6,000 कोटीचा निधी अण्णांनी आमदारकीच्या काळामध्ये आणला. म्हणजे आता स्वतः ते विधान परिषदेचे आमदार आहेत. तर सातत्याने पूर्ण महाराष्ट्र असून द्या आणि हडपसर त्यातल्या त्यात चांगल्या पद्धतीचं विजन ठेवून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना जिथं गरज लागेल तिथं ते पाठपुरावाला आम्हाला मदत करतात आणि जिथं फंड लागेल तिथं ते आम्हाला मदत करत असतात. क्या बात आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आमदार साहेब तुमच्या एवढ्या जवळ आहेत, तुम्ही
2014 म्हणजे भाजपा सत्तेत आल्यापासून तुम्ही काम करताय. पण माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार आजपर्यंत कुठलंही राजकीय पद किंवा तुम्हाला कुठल्या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना पाहिलं नाही किंवा तुम्हाला संधी दिली गेली नाही की तुम्ही घेतली नाही. खरं सांगायला गेलं तर आमच्या पणजोबांनी ती लेगेसी केली, की नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, जिथं आर्थिक मदत लागत तिथं आर्थिक मदत. माझ्या पणजोबांनी तसंच केलं. माझे वडील सुनील अब्बा सातव त्यांनीही आज ते ग्रीन सिटीचे चेअरमन आहेत, संचालक आहेत. आम्ही आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो. मग त्यांनीही जवळजवळ 40 वर्ष राजकारणामध्ये दिली. पण त्यांनाही सुद्धा तिकीट कधी मिळालं नाही. जनतेकडनं तर खूप वेळा असं आलं, की बाबा तुम्ही अपक्ष उभं राहावा, आम्ही तुमच्या पाठीशी उभं आहे. पण आम्ही नेहमी ज्या पक्षात आहे तिथं प्रामाणिक राहिलो. कारण आपण खानदानी म्हणतो ना, तो खानदानीपणा आम्ही जपला आणि आपलं नातं जनतेसोबत आहे. आज सुद्धा गेले मी 15 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. म्हणजे प्रचार प्रसिद्धी प्रमुख मी आधी होतो हडपसर विधानसभा, मग उपाध्यक्ष युवा मोर्चा, मग सरचिटणीस युवा मोर्चा पुणे शहरला होतो. आणि साहजिक अपेक्षा आहेत, मला आहेत, माझ्या प्रभागातल्या जनतेला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या सातव कुटुंबियांना आहे, की भारतीय जनता पार्टी नक्कीच या चांगल्या कार्यकर्त्याला एवढं कष्टाने काम करतोय, वेगवेगळ्या पद्धतीचं व्हिजन यांच्याकडे आहे. तर संधी नक्की मिळेल अशी मी नक्कीच आशा हे करतो आणि त्यासाठी मी कॅपेबल आहे हे सर्वांना माहिती आहे. बरोबर. कारण जनतेमधून जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि इतरांपर्यंत पोहोचतोय. तसाच तुमच्या नेते मंडळींपर्यंत पण तो पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मला एक सांगा, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ज्यावेळेस आत्ता सांगत होते, की तुम्हाला तुमचा मतदार सांगत होता, की अपक्ष उभं राहा. आजच्या काळात मला सगळ्यात म्हणजे तुमची आवडलेली गोष्ट कुठली माहिती का? आज पहा, तिकीट नाही मिळालं की पक्ष बदलला जातो. म्हणजे ती नीतिमत्ता, म्हणजे कुठलाही पक्ष कुठला असो, तुमचा असो किंवा आणखीन कुठलाही असो, ती नीतिमत्ता राजकारणात राहिलेली नाहीये. तिकीट नाही मिळालं की पक्ष बदलणे, जिकडे संधी मिळेल तिकडे जाणे, तिकडे जातात, अशी परिस्थिती आहे. पण 2014 पासून तुम्ही तटस्थ राहिलात, एकाच ठिकाणी राहिलात आणि त्या निष्ठेने राहिलात. तुम्ही जे सांगितलं खानदानी शब्द वापरला, तर ते कुठंतरी साजेसं वाटतंय. ती सध्या परिस्थिती आता पाहायला भेटत नाही. तर या सगळ्या गोष्टींमधून ठीक आहे, आपण चर्चा केली, तुम्ही काय केलं काय नाही सगळं झालं. लोकांना अपेक्षा असते की आम्ही ज्याला निवडून देतो त्याने आमची कामं करावे. बरोबर. पण त्या अपेक्षा कुठंतरी म्हणजे प्रत्येक ठिकाणीच होता असं नाहीये, परंतु बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला भेटते की परत तो लोकप्रतिनिधी फिरकत नाही 5 वर्ष आणि सरस ऐकलं जातं. तुम्ही ऐकलं असेल. काय तुमचं काय व्हिजन आहे तुमच्या मतदारसंघाबाबत किंवा तुमच्या वार्डाबाबत? आता तुम्ही बघत असाल, माझ्या कार्यावलं असेल, माझा जनसंपर्क, तुम्ही कधीही ऑफिसला या, माझा नंबर माझ्या प्रभागामध्ये किंवा हडपसरमध्ये तुम्ही कधी येऊन चौकशी केली 90 90 98 10 10 हा प्रमोद सातवांचा नंबर आहे. म्हणजे लोकांमध्ये काही अडचण आली तर या नंबरला फोन लावायचा. कुठल्या पद्धतीचं काम आहे ते लगेच त्या पद्धतीने सोडवलं जातं. आणि साहजिक आहे की लोकांच्या अपेक्षा असतात, लोकांचे 10 कामं असतात. आपण 10च्या 10 नाही सोडवू शकत, पण 7 ते 8 प्रश्न आपण सोडवू शकतो. बरोबर. ठीक आहे, 2 प्रश्न एक वेगळ्या पद्धतीचे काही लीगल प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा वेगळ्या पद्धतीचे असतात. पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. तर प्रयत्न करणारी आपण माणसं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या लोकांना अनुभव आले की लोक निवडून जातात, लोक लक्ष देत नाही, परत गाडीच्या काचा परत वरतीच, मग त्या गाडीच्या काचा आणि परत तो नमस्कार तो 5 वर्षांनीच. तर आम्ही ते बघितलेलं आहे की अशा ज्या गोष्टी होतात. मग तेच आपल्याला बदल घडून आणायचा आहे की काय युवकांना संधी. आणि मी या पॉडकास्टच्या माध्यमातून नवीन युवकांना सुद्धा सांगेल की राजकारण हे चांगलं क्षेत्र आहे. आपण जर चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये चांगले कष्ट घेतले, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, तर मला नाही वाटत कुठलीही गोष्ट अशक्य आहे. आणि हे जे लोकांचं परसेप्शन आपण म्हणू शकतो, तो विचार आपण बदलू, चांगल्या पद्धतीचं काम, चांगल्या पद्धतीचा विकास आपण करून दाखवू. नक्कीच नक्कीच. खरं तर असे विचार असतील तर लोकांचे विचार बदलायला वेळ लागणार नाही. नक्कीच एक आजच्या पॉडकास्टच्या शेवटी एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारू वाटतो. आपण तयारी करत असतो, प्रत्येकजण तयारी करत असतो, प्रत्येकाला वाटत असतं की मी समोर जाऊन समाजाची सेवा करेल, मी नगरसेवक होईल, मी आमदार होईल, मी खासदार होईल, मी मंत्री होईल. प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. काय वाटतं, ही निवडणूक एवढी सोपी? आता जर सध्या पुणे शहरामध्ये वातावरण आपण बघूया तर भारतीय जनता पार्टीने जे देशाचे नेते आहेत नरेंद्रजी मोदी, राज्याचे देवेंद्रजी फडणवीस, आमचे स्थानिक आमदार असतील, चांगल्या पद्धतीचं काम या पुणे शहरामध्ये केलेलं आहे. मग आपण मेट्रोचा विषय बघितला, वेगवेगळे जे DP रस्ते असतील, जे पूर्वी 15 वर्षापूर्वी, एक 10 वर्षापूर्वी जो विकास नव्हता झाला, तो आत्ताच्या काळामध्ये त्याची गती चांगल्या पद्धतीने वाढलेली.
मग जे सध्याचं वातावरण बघता भारतीय जनता पार्टीचा महापौर हा पुणे महानगरपालिकेमध्ये असेल आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रमोद सातव सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये दिसेल. नक्कीच. खरं तर एकंदरीत तुमच्यासोबत चर्चा करताना हे जाणवलं की एक कॅपेबल आणि समाजाला न्याय देणारा एक व्यक्ती, एक व्यक्तिमत्व, एक नेतृत्व आज त्यांच्यासोबत गप्पा मारायला भेटले. आणि खरं तर तुम्ही जे कामं केली आणि तुमचं जे विजन आहे त्याच्यात कुठेतरी प्रामाणिकपणा दिसला. कारण आजपर्यंत एकनिष्ठ राहून तुम्ही एका पक्षामध्ये काम करताय. कदाचित मागच्या निवडणुकीलाही तुम्हाला वाटलं असेल की मी होऊ शकतो, कदाचित तुम्हाला तिकीट नाकारलं असेल किंवा जे काय असेल, पण तुम्ही हल्ले नाहीत. बरोबर. म्हणजे जर तुमच्यात स्वार्थ असता तर तुम्ही कुठेतरी हालचाली केल्या असत्या आणि पक्ष बदलून कुठेतरी पळापळ करण्याचा प्रयत्न केला असता. परंतु आता या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु काही लोकांच्या बेसिक नीड्स पण असतात. त्याच्याविषयी काय तुमचं विजन आहे? आता मी तर या मताचा आहे की प्रत्येक जण पुणे महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरत असतो बरोबर. आणि त्याची एक माफक अपेक्षा आहेत की चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधा असतील, शैक्षणिक Exactly. सुविधा असतील. बरोबर. पण गेले कित्येक वर्ष त्यांचा पैसा हा टॅक्सचा कुठे जातो, त्याचा वापर कसा केला जातो, म्हणजे हे काही त्यांना कळत नाही. पण मी नगरसेवक झाल्यानंतर किंवा आत्ताही काम करत असताना माझं विजन आहे की प्रभागामध्ये एक चांगल्या पद्धतीची शाळा, मग की ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कम्प्युटर असतील. मग आता आपण बघतोय की ChatGPT आपण वापरतो, AI टेक्नॉलॉजी आली. बरोबर. तर मग हे प्रायव्हेट स्कूलमध्ये आपण लाखोची फीस भरतो, इथे सुद्धा पुणे महानगरपालिकेला आपण टॅक्स भरतो. मग हे अशा पद्धतीचं स्कूल आपल्या प्रभागामध्ये काय येऊ शकत नाही की जिथे AI टेक्नॉलॉजी, ChatGPT, चांगल्या पद्धतीचे कम्प्युटर वगैरे त्यावरती आपल्याला ह्या गोष्टी शिकता याव्यात. चांगल्या पद्धतीचं विजन त्या ठिकाणी त्यांना, म्हणजे आत्ताच त्यांचा जर पाया मजबूत झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागातनं चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी, वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे जर स्टेडियम्स या ठिकाणी झाले की ज्यात चांगल्या पद्धतीचे खेळाडू हे होतील. म्हणजे आता मागील गेल्या आठवड्यामध्येच थाय बॉक्सिंगच्या स्पर्धा मी आपल्या प्रभागामध्ये घेतल्या. बरं. त्यामध्ये पण माझं असंच उद्दिष्ट होतं की चांगल्या पद्धतीचे खेळाडू नॅशनल्स लेवलला, इंटरनॅशनल लेवलला आपण फक्त व्यासपीठ द्यायचं काम करायचं, कारण आपण लोकप्रतिनिधी, आपली ती जबाबदारी. तसंच मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचे दवाखाने आपल्या प्रभागामध्ये व्हावे. एक 100 बेडचं हॉस्पिटल, बेड असणारं हॉस्पिटल आपल्या प्रभागात असावं. त्यासाठी निधी कसा आणता येईल हे माझं विजन आहे. तसेच अग्निशामक केंद्र, आज उद्या जर कुठली घटना झाली तर लगेच अग्निशामक केंद्र त्या ठिकाणी असावं, त्याच्या उपाययोजना कशा करता येईल, अशा अनेक पद्धतीचं विजन घेऊन जाणार मी कार्यकर्ता आहे. कारण जर एखादा नागरिक तो जो टॅक्स भरतोय तर त्याचा तो हक्क आहे, त्या पद्धतीच्या सुविधा त्याला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. अगदी एक बरोबर. नगरसेवक म्हणून ते आपलं कर्तव्य आहे, मी हे समजतो. अगदी बरोबर. सर्वसामान्य नागरिकांच्या ह्याच अपेक्षा असतात आणि याच बेसिक गरजा असतात की ज्या पूर्ण होण्यासाठी ते रात्रंदिवस वाट पाहत असतात. आणि अजून एक गोष्ट मी नमूद करेल की गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला मतदार याद्यांचे बरेच मतदार याद्यांची इकडचे तिकडचे, म्हणजे ते एक कार्यपद्धती तशी असती. काही वेळा नावं तिकडे जातात. तर गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये 6,000 पेक्षा नवीन मताची नाव नोंदणी मी माझ्या भागामध्ये केली क्या बात. आणि बरेच जी नावं इकडची तिकडं जे ॲड्रेस दुरुस्ती असतील ते हजारो नागरिकांनी त्यांच्या त्या ठिकाणी परत नावं कशी ॲडजस्ट करता येईल ती मदत आपण त्या ठिकाणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल. अगदी बरोबर. हा तर झाला नीतिमत्तेचा पक्षाचा विषय. म्हणजे ज्या पद्धतीने मी गेले 15 वर्ष 10,000 पेक्षा लोकांना फ्रीमध्ये लीगल ॲडवाईस केले. म्हणजे आज जर मी राजकारणात नसतो असलो, म्हणजे लीगल प्रॅक्टिस जरी नुसती केली असती तर मुंबई हायकोर्टामध्ये, पुणे आपल्या कोर्टामध्ये, तर मी दिवसाला हजारो, महिन्याला लाखो रुपये कमवले असते. बरोबर. पण देवकृपेने चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आमचा आहे, तर त्यातनं आपण हे करूया. आणि माझा असा अनुभव आहे की जो लोकांसाठी करतो ना, देव त्याला कधीच कमी पडून देत नाही. अगदी बरोबर. त्याला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतील, वेगवेगळ्या काही गोष्टी असतील, ते त्याला नेहमी गायडन्स मिळत असतो आणि तो पुढे जातो. म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणारा हा कार्यकर्ता आहे, एवढंच मी या ठिकाणी. नक्कीच. आणि असा पॉझिटिव्ह विचार करणारे आणि समाजाचा विचार करणे आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या खिशातूनच आजपर्यंत सगळं केलंय. उद्या जर महानगरपालिकेचे जर पैसे आले तर लोकांसाठी निश्चित आणखीन चांगल्या गोष्टी होतील. मला वाटतं महादेववाडी उंटरीमधल्या समस्या सोडवण्यासाठी आपण खरं तर पॉझिटिव्ह दृष्ट्या प्रमोददादांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण अशी व्यक्ती राजकारणात येणं, असं नेतृत्व, नवीन नेतृत्व, तडफदार नेतृत्व आणि ज्याला समाजाची जाण आहे असं नेतृत्व आपल्याला हवं असेल तर प्रमोददादांचा विचार होणं गरजेचं आहे. प्रमोददादा, आपण वास्तवघट्टेवरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या. कुठलंही राजकारण नाही होऊन जाता, कोणावरती टीका टिप्पणी न करता
ही जी काय आजची आपली चर्चा झाली ती खरं वास्तववादी वाटली. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आपण सुद्धा या ठिकाणी मला बोलवलं, मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम.